Hello, Dr. Bapuji Sawanke Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Basic Science Chemistry, and in this subject, we will discuss the topic that is chapter number 3, paint, varnishes, insulators, polymer, adhesive and lubricants. म्हणजे या टॉपिक मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे वेगवेगळे सबस्टन्सेस आहेत त्यांचं काय करायचं, डिटेल मधला स्टडी करायचा आहे. Now we will discuss about the paint. And the learning outcome of this concept is you are able to identify the ingredients of the given paint. म्हणजे काय, तर हा सेशन डिस्कस करून झाल्यानंतर तुम्ही काय करू शकाल, तर पेंटचे इन्ग्रेडियंट्स कुठले कुठले आहेत, पेंटचे घटक कुठले कुठले आहेत ते तुम्ही काय करू शकाल, आयडेंटिफाय करू शकाल. Okay, now we will start with definition of paint. Paint is mechanical dispersion mixture of one or more pigments in the vehicle. बघा, पेंट काय आहे, हे एक मिक्सचर आहे. कशाचं मिक्सचर आहे, जेव्हा वन और मोर पिगमेंट्स, जेव्हा आपण एक किंवा एकापेक्षा जास्त पिगमेंट्स ना व्हेइकल मध्ये मिक्स करतो त्यावेळी त्यांच्यापासून कोण तयार होतो, पेंट होतो. आता इथं पिगमेंट म्हणजे काय, व्हेइकल म्हणजे काय आहे, पिगमेंट म्हणजे असा सबस्टन्स आहे की जो काय करतो, त्या पेंटला कलर देतो. लक्षात आलं का, म्हणजे पेंटचा कलर कुणामुळे असणार आहे, तर पिगमेंटमुळे असणार आहे. आणि या पिगमेंटला, या सबस्टन्सला जेव्हा आपण व्हेइकल मध्ये डिझॉल्व्ह करतो, आता व्हेइकल म्हणजे मोस्ट कॉमनली इथं काय असतं, ऑइल असतं. म्हणजे पिगमेंटला जेव्हा आपण व्हेइकल मध्ये डिझॉल्व्ह करतो, ऑइल मध्ये मिक्स करतो, त्यावेळी आपल्याला काय मिळतो, पेंट मिळतो. ओके, आता आपण डेली लाईफ मध्ये बघा वॉटर कलर्स वगैरे बनवतो, त्यावेळी आपण काय करतो, पाण्यामध्ये तो सॉलिड सबस्टन्स काय करतो, डिझॉल्व्ह करतो. तसंच आहे, ज्यावेळी आपण पेंट बनवत असतो त्यावेळी आपल्याला पिगमेंट म्हणजे सॉलिड सबस्टन्स, कलर देणारा सबस्टन्स आपल्याला काय करावा लागतो, ऑइल मध्ये डिझॉल्व्ह करावा लागतो. म्हणजेच म्हणूनच पेंटला काय म्हणलंय, पेंट इज द मेकॅनिकल डिस्पर्शन मिक्सचर ऑफ वन ऑर मोर पिगमेंट्स इन व्हेइकल. म्हणजे पिगमेंटला ज्यावेळी आपण व्हेइकल म्हणजे ऑइल मध्ये मिक्स करणार त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, पेंट मिळणार आहे. बघा, पर्पजेस ऑफ अप्लाइंग द पेंट. आता आपण पेंट म्हणजे काय बघितलं, तर आता पेंट अप्लाय करण्याची म्हणजे एखाद्या सरफेस वरती पेंट लावण्याची का गरज असते किंवा कशासाठी आपण पेंट लावतो, तर बघा पहिला पर्पज कुठला आहे, पेंट प्रोटेक्ट द मेटल अँड वुड फ्रॉम विअर अँड टियर. म्हणजे आपण मेटल सरफेस वरती पण पेंट अप्लाय करतो किंवा काही वुडन फर्निचर वगैरे असेल तर वुडन सरफेस वरती पण आपण काय करतो, पेंट अप्लाय करतो. तर कशासाठी, तर त्या सरफेसची झीज होऊ नये म्हणून. बघा आता पुढे काय म्हणलंय, पेंट प्रोटेक्ट द मेटल फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ इन्सेक्ट्स, फंगस अँड मॉइश्चर्स. ओके, पेंट काय करतोय, इन्सेक्ट्सचा किंवा आता मेटल वरती आपण पेंट अप्लाय केला, पेंट कसा असतो, वॉटरप्रूफ असतो, त्यामुळं त्या मेटलचा वॉटर बरोबर काय होणार नाही, रिएक्शन होणार नाही. म्हणजे वॉटरच्या ऍक्शन पासून किंवा मॉइश्चरच्या ऍक्शन पासून तो काय करतो, मेटलला प्रोटेक्ट करतो. त्याचबरोबर आता आपण बघतो की वुडन सरफेस असेल, तर वुडन सरफेसला कशाचा अटॅक होऊ शकतो, इन्सेक्ट्सचा अटॅक होऊ शकतो, कीड लागू शकते. मग त्या इन्सेक्ट्सचा किंवा फंगसचा अटॅक पासून सुद्धा तो काय करतो, त्या सबस्टन्सला प्रोटेक्ट करतो. इट प्रोटेक्ट द मेटल फ्रॉम रस्टिंग अँड करोजन. पेंट लावल्यामुळं मेटलचं काय होत नाही, करोजन होत नाही, म्हणजेच करोजन पासून प्रोटेक्शन देतो. पेंटेड सरफेस रिफ्लेक्ट्स द हीट अँड लाईट नाईसली. बघा, पेंट कसा असतो, ओपेक असतो, म्हणजे पेंट मधून लाईट रेडिएशन काय होतात, रिफ्लेक्ट होतात, परावर्तित होतात, आणि त्याच्यामुळं तो सरफेस कसा दिसतो आपल्याला, नाईस दिसतो, ब्युटिफुल लुक दिसतो. लक्षात आलं का, म्हणजे पेंट काय करतो, लाईटच्या अटॅक पासून सुद्धा त्या सरफेसला काय करतो, प्रोटेक्ट करतो. आता पुढे काय म्हणलंय, पेंटेड सरफेस प्रोव्हाइड स्मूथ अँड ब्युटिफुल अपीयरन्स. बघा, कुठल्याही सरफेसला आपण जर पेंट लावला तर तो पेंट काय दिसतो आपल्याला, छान दिसतो, ग्लॉसी दिसतो. तर त्याचं काय काम असतं पेंटचं, टू मेक द सरफेस ब्युटिफुल. त्या सरफेसला ब्युटिफुल लुक देण्याचं काम सुद्धा कोण करत असतं, पेंट करत असतो. बघा, हे काय डिस्कस केले आपण, पर्पजेस ऑफ अप्लाइंग द पेंट, म्हणजे पेंट कशासाठी लावायचा हे आपण डिस्कस केलं. नाउ वी विल डिस्कस द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड पेंट. म्हणजे चांगला पेंटच्या काय प्रॉपर्टीज असायला पाहिजेत किंवा चांगल्या क्वालिटीचा पेंट कसा असला पाहिजे. बघा, पेंट शुड पजेस हाय कवरिंग पॉवर. म्हणजे त्या पेंटकडे काय पाहिजे, हाय कवरिंग पॉवर. कवरिंग पॉवर म्हणजे काय,
तर आपण एखाद्या सरफेस वरती पेंट लावतोय तर त्या पेंटनं त्या सरफेसला कम्प्लिटली काय केलं पाहिजे, कव्हर केलं पाहिजे. इट शुड बी फ्लुइड इनफ टू बी स्प्रेड इझिली ओव्हर द सरफेस टू बी प्रोटेक्टेड. म्हणजे पेंटची फ्लुइडिटी, त्याची विस्कोसिटी अशी असली पाहिजे की जेणेकरून आपण त्याला काय करू, एखाद्या सरफेस वरती इझिली स्प्रेड करू. लक्षात आलं का? पेंट खूपच घट्ट असेल तर त्याला अप्लाय होणार आहे का, तो स्प्रेड होणार नाही. एखाद्या सरफेस वरती लावताना पेंट जर खूप घट्ट असेल तर तो त्या सरफेस वरती स्प्रेड होणार नाही, किंवा तो खूपच पातळ असेल तर तो त्या सरफेस वरती टिकूनच राहणार नाही. म्हणून इट शुड बी फ्लुइड इनफ, म्हणजे त्याची फ्लुइडिटी काय पाहिजे, पुरेशी पाहिजे, जेणेकरून तो त्या सरफेस वरती काय होईल, इझिली स्प्रेड होईल. बघा आता पुढे काय म्हणलंय, इट शुड फॉर्म क्वाईट टफ युनिफॉर्म ॲडेरंट अँड ड्युरेबल फिल्म. म्हणजे आपण पेंट वाळल्यानंतर पेंटचा एक लेअर तयार होतो, त्याला काय म्हटलंय, पेंट फिल्म. काय म्हटलंय, पेंट फिल्म. मग ती पेंट फिल्म कशी पाहिजे, टफ पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे, त्याचा सगळीकडे थिकनेस सेमच असला पाहिजे, ॲडेरंट आणि ड्युरेबल, म्हणजे त्या सरफेसला ती चिकटणारी आणि जास्त दिवस टिकून राहणारी सुद्धा असली पाहिजे. आता पुढे काय म्हणलंय बघा, इट्स फिल्म शुड नॉट गेट क्रॅक्ड ऑन ड्राईंग. म्हणजे आपण पेंट लावलाय तर पेंट लावल्यानंतर ती जी पेंट फिल्म आहे, म्हणजे तो पेंटचा लेअर आहे, त्याला काय पडू नयेत, क्रॅक्स डेव्हलप होऊ नयेत. आणखी पुढे काय म्हणलंय बघा, इट शुड प्रोटेक्ट द पेंटेड सरफेस फ्रॉम करोजन इफेक्ट्स ऑफ द एन्व्हायरमेंट. म्हणजे जी पेंट फिल्म आहे ती कशी असली पाहिजे, करोजन रेजिस्टंट असली पाहिजे, जेणेकरून तो जो सरफेस आहे ज्याच्यावरती आपण पेंट लावलाय त्याचं काय होईल, करोजन पासून प्रोटेक्शन होईल. ओके, आता पुढे काय म्हणलंय बघा, इट शुड हॅव ब्रशिंग कॅरेक्टरिस्टिक्स. बघा आपण ब्रशच्या साह्यानं मोस्ट कॉमनली पेंट अप्लाय करत असतो, तर त्याच्याकडे काय असायला पाहिजे, ब्रशिंग कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे ब्रशनं आपण जरी लावलं तर त्या ब्रशचे मार्क्स वगैरे त्या पेंट फिल्म वरती काय होऊ नयेत, दिसू नयेत. लक्षात आलं का? म्हणजे तिला आपल्याला ब्रशच्या साह्यानं लावता आलं पाहिजे. इट्स फिल्म शुड बी वॉशेबल. म्हणजे ती जी पेंट फिल्म आहे ती कशी असली पाहिजे, वॉशेबल असली पाहिजे, म्हणजे वॉटरप्रूफ असली पाहिजे. पाण्यानं आपल्याला तिला काय करता आलं पाहिजे, वॉश करता आलं पाहिजे. अँड इट्स फिल्म शुड बी स्टेबल. ती फिल्म कशी असली पाहिजे, स्टेबल असली पाहिजे. म्हणजेच काय, ती तिची सराउंडिंग मीडियम मधल्या एअर बरोबर किंवा काय दुसरे केमिकल्स असतील त्यांच्याबरोबर केमिकल रिॲक्शन होऊ नये. एकदा का आपण पेंट अप्लाय केला तर ती पेंट फिल्म काय पाहिजे, ॲज इट इज स्टेबल राहिली पाहिजे. ऑल दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेंट. आपण आता पेंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असायला पाहिजे ते बघितलं. आता बघा, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द पेंट. पेंटचे काही घटक असतात, आपण इनग्रेडियंट्स ऑफ पेंट म्हणू शकतो. म्हणजे पेंट हा कशापासून बनलेला आहे, तर इथं जे आपल्याला 6 घटक दिसत आहेत त्या 6 घटकांपासून पेंट बनलेला आहे. त्याच्यामधलं पहिलं काय आहे बघा, पिगमेंट. सेकंड वन इज अ व्हेइकल ऑर मीडियम ऑर ड्राइंग ऑइल. आपण व्हेइकललाच मीडियम म्हणू शकतो किंवा ड्राइंग ऑइल म्हणू शकतो. थर्ड वन इज अ थिनर. फोर्थ वन इज अ ड्रायर. फिफ्थ वन इज अ फिलर अँड सिक्स्थ वन इज अ प्लास्टिसायझर. म्हणजे अशा 6 घटकांपासून काय बनलेला आहे, पेंट बनलेला आहे. नाउ वी विल डिस्कस वन बाय वन. फर्स्ट वन इज अ पिगमेंट. बघा पिगमेंट काय आहे बघूयात आपण. पिगमेंट इज अ सॉलिड सबस्टन्स विच फॉर्म्स पेंट वेन मिक्स्ड विथ द ड्राइंग मीडियम. मगाशी जसं आपण म्हणलं पिगमेंट काय आहे, हा सॉलिड सबस्टन्स आहे. जेव्हा आपण पिगमेंटला ऑइलमध्ये किंवा ड्राइंग मीडियम मध्ये मिक्स करू त्यावेळी त्यांच्यापासून कोण तयार होतो, पेंट तयार होतो. लक्षात आलं का? म्हणजे पिगमेंट हा पेंटला कलर देणारा सबस्टन्स आहे. ओके, आता देर आर डिफरंट टाइप्स ऑफ पिगमेंट. पिगमेंटचे सुद्धा टाइप्स आहेत बघा, व्हाईट पिगमेंट अँड कलर्ड पिगमेंट. व्हाईट पिगमेंट म्हणजे काय, जर या पिगमेंटला या सबस्टन्सला आपण ऑइलमध्ये डिझॉल्व्ह केलं की आपल्याला कुठला कलर मिळणार, व्हाईट कलर मिळणार. आणि कलर्ड पिगमेंट म्हणजे काय, तर वेगवेगळ्या कलरचे पेंट्स आपल्याला मिळतील. आता व्हाईट पिगमेंट म्हणून तुम्ही काय काय वापरू शकता बघा, झिंक ऑक्साईड आपण वापरू शकतो, टिटॅनियम ऑक्साईड आहे किंवा लिथोफोन आहे. जेव्हा या सबस्टन्सेसना आपण ऑइलमध्ये डिझॉल्व्ह करणार त्यावेळी आपल्याला व्हाईट कलरचा पेंट मिळणार आहे. म्हणून आपण यांना काय म्हणतो, व्हाईट पिगमेंट. ओके, आता दुसरं आहे बघा कलर्ड पिगमेंट. म्हणजे काय, तुम्ही त्या पिगमेंटला कलर डिझॉल्व्ह केलं की त्या कलरचा पेंट तयार होणार. आता फॉर एक्झाम्पल जर रेड असेल, रेड पिगमेंट्स आहेत, त्यांना जर डिझॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, लाल रंगाचा पेंट मिळणार आहे. बघा मग याच्यामध्ये कोण कोण आहे, रेड लीड आहे, फेरिक ऑक्साईड आहे, क्रोम रेड आहे. हे काही आहेत रेड पिगमेंट आहे. तसेच ग्रीन आहे, क्रोमियम ऑक्साईड डिझॉल्व्ह केला ऑइलमध्ये तर आपल्याला काय मिळणार आहे, ग्रीन कलरचा पेंट मिळणार आहे.
जर तुम्ही कार्बन पावडर, कार्बन ब्लॅक जर डिझॉल्व केलं ऑइलमध्ये तर तुम्हाला काय मिळणार आहे? ब्लॅक कलरचा पेंट मिळणार आहे. म्हणजे ज्या पिगमेंट पासून काय होतं, पेंटला डेफिनेट कलर मिळतो त्या पिगमेंट्सना काय म्हणायचं? कलर्ड पिगमेंट. आणि ज्यांच्यामुळे पेंटला फक्त व्हाईट कलर मिळतो त्यांना काय म्हणायचं? व्हाईट पिगमेंट. बघा आता फंक्शन ऑफ पिगमेंट काय आहे? प्रोव्हाइड्स द ओपॅसिटी अँड कलर टू द पेंट फिल्म. बघा ओपॅसिटी म्हणजे काय? तर नॉन ट्रान्सपरंट. आपला पेंट काय असतो? नॉन ट्रान्सपरंट असतो. म्हणजे काय? आपण लाईट त्याच्यामधनं पास होऊ शकत नाही. पेंट लावला की आपल्याला पेंटच्या पलीकडचं काय दिसत नाही. म्हणजेच पेंट काय बनतो? ओपेक बनतो. तर पेंट हा ओपेक म्हणजे नॉन ट्रान्सपरंट कशामुळे बनतो? तर पिगमेंटमुळे बनतो. ओके. म्हणजे पेंटला ओपेक बनवण्याचं किंवा पेंटला डिझायर्ड कलर देण्याचं काम कोण करतं? पिगमेंट करतं. इट गिव्स प्लीझंट लुक टू द पेंट फिल्म. पेंट फिल्मला लुक प्लीझंट असतो, छान दिसते पेंट फिल्म. कशामुळं? तर त्याच्यामध्ये पिगमेंट असल्यामुळं. जर पिगमेंटच नसता तर पेंटला काय कलर असता का? नाही. मग तो आपल्याला छान दिसला असता का? छान दिसला नसता. म्हणजे पेंट छान दिसतो, त्याला प्लीझंट लुक आहे. कशामुळं आहे? पिगमेंटमुळं आहे. इट गिव्स स्ट्रेंथ टू द पेंट फिल्म. पेंट फिल्मची जी स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, ती कशामुळं असते? पिगमेंटमुळं असते. प्रोव्हाइड्स द मॉइश्चर अँड वेदर रेजिस्टंट टू द पेंट फिल्म. आपण म्हणतो ना पेंट काय आहे? वॉटरप्रूफ आहे किंवा पेंट स्टेबल आहे. म्हणजे सराउंडिंग मीडियम मधले केमिकल्सची रिॲक्शन पेंट बरोबर होत नाही. तर ते कशामुळं? तर तर पिगमेंटमुळं. म्हणजे पिगमेंटचं काम असतं टू प्रोव्हाइड मॉइश्चर अँड वेदर रेजिस्टंट टू द पेंट फिल्म. नाउ वी विल डिस्कस अबाउट द व्हेकल और मीडियम और ड्राइंग ऑइल. आपल्याला काय डिस्कस करायचं आता? व्हेकल म्हणजे काय किंवा मीडियम म्हणजे काय किंवा ड्राइंग ऑइल. आपण पेंट बनवताना पिगमेंटला काय करतो? ऑइलमध्ये डिझॉल्व करतो. आता इथं जे ऑइल आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे? व्हेकल म्हणणार आहे किंवा मीडियम म्हणणार आहे किंवा ड्राइंग ऑइल म्हणणार आहे. बघा दीज आर द फिल्म फॉर्मिंग कन्स्टिट्यूएंट ऑफ द पेंट. हे काय आहे? पेंटचं फिल्म फॉर्मिंग कन्स्टिट्यूट आहे. म्हणजे पेंटची फिल्म तयार होते कशामुळे तयार होते? ऑइलमुळे तयार होते. The examples of drawing oil are linseed oil, tung oil, dehydrated castor oil. म्हणजे आपण इथं पेंट बनवण्यासाठी जे ऑइल वापरणार आहे तर ही ऑइल्स आपण काय करतो तिथं मीडियम म्हणून वापरतो. ज्यांच्यामध्ये पिगमेंटला डिझॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? पेंट मिळणार आहे. आता हे जे व्हेकल वापरले त्याचे काय फंक्शन्स आहेत बघा. इट प्रोव्हाइड्स द ड्युरेबिलिटी अँड वॉटरप्रूफनेस टू द पेंट फिल्म. पेंट फिल्म ड्युरेबल असते म्हणजे जास्त दिवस टिकून राहते. तर ती ड्युरेबिलिटी किंवा वॉटरप्रूफनेस कुणामुळे मिळतो? व्हेकलमुळे मिळतो. इट इम्प्रूव्स द टफनेस अँड ॲडेजन टू द पेंट फिल्म. म्हणजे पेंट फिल्मची टफ स्ट्रॉंगनेस आणि ॲडेजन म्हणजे काय? ती पेंट फिल्म त्या सरफेसला चिकटते ना. आपण ज्या सरफेसवरती पेंट लावतोय त्या सरफेसवरती तो चिकटून राहतो. म्हणजे हे जे टफनेस किंवा ॲडेजन आहे ते सुद्धा कुणामुळे मिळतं? व्हेकलमुळे मिळतं. इट फॉर्म्स द प्रोटेक्टिव्ह फिल्म बाय ऑक्सिडेशन अँड पॉलिमरायझेशन. लक्षात आलं का? म्हणजे पेंटची ड्राय झालेली प्रोटेक्टिव्ह फिल्म कशामुळे तयार होते? जेव्हा त्यातल्या ऑइलचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं किंवा पॉलिमरायझेशन होतं. त्यावेळी आपल्याला काय मिळते? प्रोटेक्टिव्ह पेंटची फिल्म मिळते. हे फंक्शन्स कोणाचे आहेत? व्हेकलचे. Now we will discuss about the thinner. Thinner is a volatile substance added to the paint to reduce the viscosity of paint. बघा पेंटची विस्कॉसिटी रिड्यूस करण्यासाठी आपण पेंटमध्ये जो सबस्टन्स घालतो त्या सबस्टन्सला काय म्हणायचं? थिनर. आता घरी सुद्धा आपण काही वेळेला पेंट अप्लाय करत असतो बघा आणि पेंट घट्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय काय घालतो? केरोसिन वगैरे मिक्स करतो. म्हणजे तो पेंट काय होतोय? थिन होतोय, पातळ होतोय. लक्षात आलं का? म्हणजे पेंटला थिन बनवण्यासाठी, पातळ बनवण्यासाठी जो आपण सबस्टन्स ऍड करणार आहे त्याला काय म्हणायचं? थिनर. म्हणजे थिनरचं काय काम असतं? टू रिड्यूस द विस्कॉसिटी ऑफ पेंट. पेंटचं घट्टपणा, विस्कॉसिटी रिड्यूस करण्याचं काम कोणाचं असतं? थिनर असतं. आता मोस्ट कॉमनली यूज थिनर्स कोण कोण आहेत बघा. स्पिरिट आपण वापरू शकतो, नॅप्थास वापरू शकतो, केरोसिन वापरू शकतो, बेन्झिन, टर्पेंटाईन आणि डायपेंटीन यासारखे सबस्टन्सेस आपण काय म्हणून वापरतो? थिनर म्हणून वापरतो. देन व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ थिनर? हे थिनरला आपण पेंटमध्ये घातल्यानंतर तो काय प्रकारचं काम करतो बघा. दे सस्पेंड द पिगमेंट. पिगमेंटला ते सस्पेंड करतं. दे रिड्यूस द विस्कॉसिटी ऑफ पेंट. पेंटची विस्कॉसिटी, पेंटचा घट्टपणा काय करतं? ते कमी करतं. आणि दे हेल्प इन ड्रायिंग ऑफ फिल्म बाय इव्हॅपोरेशन. बघा थिनर काय करतो? फिल्म जी ड्राय होण्याची प्रोसेस आहे म्हणजे पेंट वाळतो, ड्राय होतो. ती ड्राय होण्याची जी प्रोसेस आहे ती कशामुळे होते? तर पेंटचं इव्हॅपोरेशन. पेंट तिथं उडून जातो आणि ती फिल्म काय होते?
ड्राय होते. म्हणजेच काय, थिनर काय करतो, पेंटच्या ड्राइंग मध्ये मदत करतो बाय इव्हॅपोरेशन. Now we will discuss about the dryer. The commonly used dryers are soaps such as naphthanates, linoleates, resonates of the heavy metals like cobalt, manganese, lead and zinc. म्हणजे ड्रायर म्हणून आपण कुठला सबस्टन्स वापरतो, तर कोबाल्ट, मॅंगनीज, लीड आणि झिंकचे जे कंपाऊंड्स आहेत, नॅप्थानेट्स किंवा लिनोलिएट्स, रेझोनेट्स, हे कंपाऊंड्स आपण काय म्हणून वापरतो, ड्रायर म्हणून वापरतो. आता याच्या नावावरूनच आपलं त्याचं फंक्शन लक्षात येते. ड्रायरचं काय काम असणार आहे, टू मेक द पेंट फिल्म ड्राय. ती पेंट फिल्म लवकरात लवकर ड्राय होण्यासाठी काय करणार आहे, ड्रायर मदत करणार आहेत. बघा आता पहिलं फंक्शन काय आहे, दे ऍक्ट्स ॲज अ ऑक्सिजन कॅरियर कॅटलिस्ट. ऑक्सिजन कॅरियर कॅटलिस्ट म्हणजे सराउंडिंग मीडियम मधला जो ऑक्सिजन आहे तो पेंट फिल्म कडे कॅरी करण्याचं काम करतात. बघा आता पेंट वाळणार आहे कधी, जेव्हा त्याचा मॅक्झिमम एअरशी कॉन्टॅक्ट होईल. हवेचा संपर्क जास्त झाल्यानंतर पेंट लगेच वाळणार आहे. मग आपण जो ड्रायर म्हणून सबस्टन्स ऍड करतो तो काय करतो, मॅक्झिमम ऑक्सिजनला त्या पेंट फिल्म कडे कॅरी करतो. म्हणजे पेंट फिल्म काय होणार आहे, लवकर ड्राय होणार आहे. म्हणजे ड्रायरचं काय फंक्शन आहे, दे ऍक्ट्स ॲज अ ऑक्सिजन कॅरियर कॅटलिस्ट. ओके, अजून पुढे काय बघा, दे इम्प्रूव्ह द ड्राइंग क्वालिटी ऑफ पेंट बाय ऑक्सिडेशन, पॉलिमरायझेशन अँड इव्हॅपोरेशन. म्हणजे जो ड्रायर म्हणून आपण सबस्टन्स ऍड करणार आहे तो काय करणार आहे, पेंटची ड्राइंग क्वालिटी इम्प्रूव्ह करणार आहे. मग ही ड्राइंग क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी तिथं कुठल्या कुठल्या रिएक्शन्स होऊ शकतात, तर ऑक्सिडेशन, पॉलिमरायझेशन अँड इव्हॅपोरेशन. म्हणजे ड्रायर हा पेंटची ड्राइंग क्वालिटी इम्प्रूव्ह करतो. म्हणजे तो जो पेंट आहे तो लवकर काय होणार आहे, ड्राय होणार आहे, वाळणार आहे. तर हे कशामुळे होतं, तर ड्यू टू ऑक्सिडेशन, पॉलिमरायझेशन आणि इव्हॅपोरेशन सारख्या रिएक्शन्स मुळे. नाउ वी विल डिस्कस अबाउट द फिलर और एक्सटेंडर. आता फिलरचं मेन काय फंक्शन असतं, त्याच्या नावावरून लक्षात ठेवू शकता तुम्ही, फिल करणं, भरणं. बघा कुठले कुठले सबस्टन्सेस आपण फिलर म्हणून वापरतो. कॉमनली यूज एक्सटेंडर्स और फिलर्स आर बॅरिएट्स, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट, टाल्क, ॲस्बेस्टॉस, जिप्सम, क्ले, चॉक अँड सिलिका. यासारखे सबस्टन्सेस आपण पावडर्ड फॉर्म मध्ये काय वापरतो, फिलर किंवा एक्सटेंडर म्हणून वापरतो. तर फिलरचे काय फंक्शन्स आहेत बघा, दे फिल द वॉइड्स इन द पेंट फिल्म. पेंट फिल्म मध्ये काही वेळेला काय होतात, मायन्यूट पोर्स असतात, होल्स असतात. मग ते जर होल्स असतील तर पेंट फिल्म काय होते, लगेच ब्रेक होणार आहे, त्याला क्रॅक डेव्हलप होतील. मग ते फिल्स किंवा वॉइड्स काय करणं, भरून करण्याचं काम कोण करतं, फिलर करतं. दे रिड्यूस द कॉस्ट ऑफ पेंट. ते पेंटची कॉस्ट काय करतात, रिड्यूस करतात. म्हणजे याची एडिशन केल्यामुळे पेंटची क्वांटिटी काय होणार आहे, वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक पेंटची कॉस्ट काय होणार आहे, भरून निघणार आहे. आता बघा या पेंटनं काय केलं, म्हणजे पेंटमध्ये फिलरनं काय केलं, वॉइड्स भरून काढल्या. म्हणजे त्याच्यामध्ये जे होल्स होते त्याच्यामुळं ते होल्स काय निघाले, भरून निघाले. मग होल्स भरून निघाल्यामुळं त्या पेंट फिल्मची क्रॅक रेजिस्टन्स प्रॉपर्टी काय झाली, वाढली. त्या पेंटला क्रॅक पडणार आहेत का, नाही. तर क्रॅक रेजिस्टन्स त्याची प्रॉपर्टी काय झाली, इम्प्रूव्ह झाली. म्हणजे पेंट फिल्मची ड्युरेबिलिटी, टिकून राहण्याची क्षमता सुद्धा काय होते, वाढते. म्हणजे फिलरची ऍडिशन केल्यामुळं पेंटच्या प्रॉपर्टीज काय होतात, इम्प्रूव्ह होतात. जसे की क्रॅक रेजिस्टन्स, जसे की ड्युरेबिलिटी. म्हणून या फिलर्सना आपण काय म्हणू शकतो, एक्सटेंडर्स. त्यांनी क्रॅक रेजिस्टन्स प्रॉपर्टी एक्सटेंड केली, वाढवली. ड्युरेबिलिटी काय केली, वाढवली. म्हणून आपण फिलरला काय म्हणू शकतो, एक्सटेंडर सुद्धा म्हणू शकतो. नाउ द लास्ट कन्स्टिट्यूएंट इज अ प्लास्टिसायझर. बघा आता प्लास्टिसायझर याच्या नावावरून सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो, जो पेंटला काय देतो, प्लास्टिसिटी देतो, इलास्टिसिटी देतो, त्याला काय म्हणायचं, प्लास्टिसायझर. बघा कॉमन प्लास्टिसायझर्स यूज आर ट्रायक्रिसिल फॉस्फेट, ट्रायफिनिल फॉस्फेट, ट्रायब्युटिल थॅलेट, डायअमिन थॅलेट. यासारखे सबस्टन्सेस आपण काय म्हणून वापरतो, प्लास्टिसायझर म्हणून वापरतो. तर या प्लास्टिसायझरचं फंक्शन काय असतं, टू प्रोव्हाइड द इलास्टिसिटी टू द पेंट फिल्म. त्या पेंट फिल्म कडं काय असलं पाहिजे, इलास्टिसिटी असली पाहिजे. आणि ती इलास्टिसिटी कोण देतं, प्लास्टिसायझर. बघा आपण आता एखाद्या सरफेस वरती पेंट लावतोय, म्हणजे ब्रशच्या साहाय्यानं त्या पेंटला त्या सरफेस वरती काय करतोय, स्प्रेड करतोय. मग स्प्रेड होण्यासाठी ती पेंट फिल्म काय व्हायला पाहिजे, स्ट्रेच व्हायला पाहिजे. म्हणजे तिच्याकडे काय असली पाहिजे, इलास्टिसिटी असली पाहिजे. आणि मग हा जो प्लास्टिसायझर आहे तो काय करतो, त्या पेंट फिल्मला इलास्टिसिटी देतो. मिनिमाइज द क्रॅकिंग ऑफ फिल्म. बघा पेंट फिल्म कडे काय होतं, इलास्टिसिटी मिळते.
म्हणजे ती स्ट्रेच होऊ शकते, म्हणजेच काय त्या पेंट फिल्मला क्रॅक काय होणार नाहीत, डेव्हलप होणार नाही. म्हणजेच तो काय करतो, पेंट फिल्मचं जे क्रॅकिंग होणार आहे ते सुद्धा काय करतो, कमी करतो. बघा, अशा पद्धतीने आपण काय डिस्कस केलं, तर पेंट म्हणजे काय, पेंटच्या प्रॉपर्टीज कुठल्या असल्या पाहिजेत, अँड व्हॉट आर द कन्स्टिट्युएंट्स ऑफ पेंट, म्हणजे पेंटचे 6 घटक कुठले आहेत आणि त्यांचे युजेस काय आहेत हे आपण डिस्कस केलं. ओके, थँक्यू.